काय बाई वंदे, काय होय माय गरमी. बापा बापा काय सूर्य तपून राहिला या उन्हाळ्यात. बापा घराच्या बाहेर नाही निघता येत, ना कुठं जाता येत, ना कुठं येता येत. घरातही ऊन झोमून राहिली बिचारे. काय होय बस रे बा, परेशान झाली बाई. हो नाही, काय होय गरमी. काही समजून नाही राहिलं बापा. असे जर दिवस राहिले तर पुढं खराबच काम आहे. घराच्या बाहेर नाही निघता येऊन राहिलं ना. मी काय म्हटलं आई, आम्ही खेळून येतो ना थोडं. बाहेर गोलेवाला आहे, गोला खाऊन येतो आणि थोडंसं खेळून येतो. हो नाही, आम्ही 5 मिनिटातच येतो. लवकरच येतो खेळून. खबरदार बाबूरे, जर तुम्ही बाहेर गेले तर लक्षात ठेवा. एवढी ऊन करू राहिली, हा हा करू राहिली, आणि तुम्हाला खेळ सुचू राहिला. कमळल्यात लाथ हानीन जर तुम्ही बाहेर गेल तर लक्षात ठेवा. अहो आई, त्याला प्रेमानं सांगा लागते. अरे बाळांनो, अरे ऊन एवढी तपूर राहिली, तब्येता बिघडून जायच्या वय. आम्हालाच तर घराच्या बाहेर निघता येऊन राहिलं. आता निघू नका बाळा, घरातच बसा. का आई मला सांग, तुम्ही लहानपणी घराच्या बाहेरच नाही निघे का हो उन्हाळ्यात? अरे बाळा काय सांगू, आम्ही तर मस्त खेळो उन्हाळ्यात. मामाच्या घरी जाओ, त्या वाडीत खेळो, बगीचात खेळो मस्त. एवढे उन्हाळ्यात ऊन थोडी लागे. आता तर बापा काहीच्या काही ऊन लागते. का आई, आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत घराच्या बाहेर खेळायलाच नाही भेटन काय? आमचं तर खूपच खराब काम झालं. हो हो, जास्त आता प्रश्न काही मांडू नका. चला व्हा बरं घरात, मस्त आराम करा आणि काही खाऊन पिऊन घ्या. आई, त्या पोरायचंही बरोबर आहे ना. आपल्या वेळेस आपण उन्हाळ्यात मस्त खेळो, बाहेर तरी निघाले भेटे. आता तर सूर्य एवढा तापते का पोरायले बाहेरच निघाले नाही भेटत. अरे बालीचे बाबा, तुम्ही कुठे गेले होते? भले थकून आल्यासारखे दिसून राहिले. अहो रुक्मा, काही विचारू नको. या गण्यासोबत कृषी केंद्रात गेलतो बियाणं पाहिले. अरे ऊन होय का काय होय बाबा, पुरा गरम झाला माणूस. पुऱ्या चक्रा येऊन राहिल्या मले. अरे काका, काय होईन मग? काय लोक निरे सिमेंटचे घर बांधून राहिले, सिमेंटचे रोड, आणि लोक झाडं नाही लावून राहिले, काही नाही लावून राहिले. निरे काय काय ऊन नाही वाढणार. सगळे लोक गोष्टी करते, मार झाडं लावतो, असं करतो तसं करतो, आणि पावसाळा आल्यावर भुलून जाते. काय ऊन नाही तापणार. हो राजा गण्या, एक नंबर बोलला तू. आता पहा काका, या पावसाळ्यात तर मला 50-100 झाडं लावतोच मी. बस आता बाकीच्या इले सोबता सांगतो, या वर्षी तर झाडं लावायचेच आपल्याला. गण्या काय करू राहिला बा हे? अरे काही नाही हो काका, मार धुऱ्याचं तणकट वाढलं होतं. म्हटलं धुरा जाऊन टाका, लय त्रास होते या तणकटाचा. काय राजा गण्या, मोठा सांगतो झाडं लावतो, 50 लावतो झाडं लावतो, 100 झाडं लावतो. इकडे धुरे जायचं, धुऱ्यातले जे राजा निघणारे झाडं आहेत तेही मारून टाकतं. ते काय पुरे जिवंत झाडं मरून राहिले. काय राजा मोठ्या गोष्टी हाकलतं. नाही ना हो काका, काय झाडं मरते? हे झाड जच्या तसे राहते. ते झाडं मरते थोडी, फक्त तणकट जायते. काय का गण्या, अबे या तणकटासोबत सगळे नवीन निघणारे झाडे जायते. एक वेळा तुला हात जोडून विनंती का, नवीन झाडं लावू नको, पण राजा कमीत कमी धुरे तर जाऊ नको. निघणारे झाडं तर मारू नको राजा. एक तर तापमान चाललं 47 डिग्री सेल्सिअसवर, आणि असे जर धुरे जाळत राहिला आणि झाडं मारत राहिला तर लय कंडिशन खराब होईल रे बा. तुला हात जोडून विनंती, असे कामं करू नको राजा याच्या पुढं तरी. हे पाय गण्या, हा वय तुझा जाळलेला धुरा पाय, याच्यात कोणतं तरी झाड शिल्लक आहे का राजा? नवीन निघणारी झाडं मरून गेले, जे उभे होते ते मेले. सांग. हो काका, माही चूक झाली. आता याच्या पुढं कधीच धुरे जाळणार नाही. बाकीच्याही सगळ्या मित्राला सांगीन, शेतकऱ्याला सांगीन का धुरे जाळू नका बाबा, हे लय बेकार काम आहे. आपल्यालाही सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपले धुरे जाळू नका व झाडं खल्लास करू नका.